मिटिंग घेतली, कंसाला पुतना गेली, घाबरला कृष्ण. आज पाण्यामध्ये कृष्ण दिसू लागला त्याला. मग मिटिंग घेतली, आता याला कोण मारणार? तर मग महाबळ नावाचा एक आणि कोणा राक्षस होता, ते म्हणजे मी मारतो, वेळा उचलला. तो आला, ब्राह्मणाचा रूप घेतलेला आहे, पंचांग आहे आणि बसला आहे नंदराजाच्या दरबारामध्ये. आता ब्राह्मणाची पूजा करा म्हणून त्याने आले वर काय म्हणजे त्या ठिकाणी मी भविष्य सांगतो. गणिता चुकला म्हणून गर्गाचार्याने वर्णन केलं होतं देवाचं, हा गायी चारेल, हा मात्र सर्व आणि कुळाचा उद्धार करेल, हा भगवान आणि स्वरूपाचं रूप आहे, सर्व चांगलं वर्णन केलं होतं. चुकला. मला सांगा, साधूची चूक जर कोणी काढली तर देव त्याला माफ करत नाही. पूजा करा. संत वृंद नमस्कारी जे, धनवरा सांगा, संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजे जे, ना तरी का आणि निंदिजे सेवाच्या. अरे संत भेटला त्याची पूजा करा. त्या ठिकाणी त्याची काही घडलं तर तुम्हाला त्या दक्षिणा म्हणा देव घाला. त्याची निंदा करता तर निंदा करणारा माणूस सर्वात मोठा पापी आहे. करू नको निंदा कुणाची, करू नको निंदा कुणाची, करू नको फुले अंतर दिसती, अवगुण फुले अंतर दिसती, कर चिंता शोधून पहा. काय तुकडीची माणसं काय म्हणतात, अरे आपल्यामध्ये अवगुण शोधून पहा. आपले 5 बोट आहेत, 5 बोट. आपण काय दुसऱ्या निंदा करा, एक बोट दाखवतास तिकडं, हे म्हणून तसं आहे, त्याचं आहे, ते तसं आहे, त्या म्हणून तसं आहे. पण हे 3 बोट आहेत, ते 3 बोट. हे म्हणते तू 3 पट बदमाश आहेस. काय म्हणते, एक बोट तिकडे दाखवायला ना, तू 3 पट बदमाश आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात जे गुण आहेत, अवगुण आहेत, ते आपण काय शोधले पाहिजे. निंदा कोणाची करू नको. महाबळ आला, आल्यानंतर त्या ठिकाणी मात्र देवाच्या काय सांगितलं, हा म्हणले त्या ठिकाणी मात्र सर्व कुळाला नकार घालणार आहे, त्याच्यानंतर हे म्हणजे चोरी करेल, पुण्यात करून टाका असं सांगितलं. त्यावेळेस मात्र हे आणि कोणाला सृष्टीला खपलं नाही. आणि मग मात्र त्या पाठ द्या, पाठ विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, पाठी आणि त्याच्यावर पाठी मुसळधनानं मारू लागले त्याला. बाळाला तो बाजा आडव्या झाल्या, आणि तुटले पंचांग फाटले, ढोकरी आणि धोतरी गेले अडगुणाचे आणि नंगा झाला आणि पळाला तो कसा. आणि एवढा आग्या मार केला त्याला, रक्त कमाळ झाला आणि कृष्णाच्या कंसाकडे गेला. मेलो 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 मेलो. अरे ते कोणी माणूस भूत आहे, ते भूत आहे. ते त्याला काहीच केलं नाही, पण ते सर्व ते वस्तू होत्या ना, लाकडं म्हणा, जे काही होते ते मुसळ म्हणा, उकळ म्हणा, त्याने मला मार दिला, हे कोणीतरी भूत आहे म्हणले, काय फायदा नाही. मग मात्र जास्त घाबरला आणि घाबरून मात्र तो आणि लागला. भगवान मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर भगवंतानी मात्र काय केलं, आता क्रांती करण्याचा प्रयत्न केला. आणि मुलं बोलावं गोपाळ गोपाळ आणि गडी बोलाने सांगितलं, तरी यारी लागे अवघे माझ्या मागे आधी देतो पोट भरी सर्व माझ्या मागे या. बोलावलं, लहान मुलांची टोळी केली आणि सांगितलं आपल्याला एक काम करायचं. काय करायचं आहे, चोरी करायची. चोरी कोणती, त्या ठिकाणी चोरी म्हणजे दही तूप लोणी जे आहे, आपण दूध काढतो, आपण दही लावतात आपल्या घरी, तूप आपण करतो. आणि हे मात्र मथुरेला निघत आणि मथुरेचे लोक धर्मपुत्र झाले ना, आपण मात्र कंगाल झालो. आपण म्हणून त्या ठिकाणी हे मथुरेमध्ये न जाऊ देता आपणच खायचं ठेवलेलं आहे. मग मला याच्यासाठी काय केलं, चोरी केली. आणि त्या ठिकाणी चोरी या चोरी ठरत नाही, लोणी आणि खाणं. आता लोणी या खाणं म्हणजे लोणी चोरी भगवंतान काय केली, लोणी म्हणजे आपलं चित्त आहे, चित्त.
चित्त चोरी रे नंदाचे नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. आता तुम्ही सांगाल उशीर नाही गडबड करायला. मन माकन मेरो म्हणून चित्त चोरी रे नंदाचे नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. भगवान परमात्मा सर्वात चित्त चोर आहे. लोणीमध्ये चित्त आहे. चित्त मूर्त सभा नवनीत ते सदनाचे चित्ताची चोरी केली आणि चोरी केल्यानंतर भगवान परमात्मा मोठे झाले. खोड्या करू लागले. सर्व गोकुळातले लोक खोड्या आणि सांगण्यासाठी आले आणि भगवंताला सांगतात की देवा हे जे खोड्या तुझ्या पुऱ्या जन्मले आता. तेव्हा गणपतीचा नवस केला. गणपतीचा नवस केला यशोदे मातेने नवसाला देव पावला. गणपतीची मर्यादा म्हणून खोड्या सोडून दिल्या आणि ते नवसाला मात्र त्यांनी मोदक लाडू केले. भगवंताने ते लाडू खाल्ले. त्याच्यानंतर भगवान परमात्म्याला यशोदे मातेने सांगितले आणि कृष्णा तू आता मोठा झाला. आता तू शाळेमध्ये जा. आता शाळा कोणती? शाळा कोणती? गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाई चारणे शाळा आहे. भगवंता शाळा कोणती आहे? गाई चारणे. आता गाई कोणत्या आहेत हे पाहतो. गाई म्हणजे कोणत्या आहेत? ते चारल्या गाई. ते गाई वेगळ्या. पण गाईचा खरा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये जे इंद्रिय आहेत 10 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय, ह्या गायी आहेत. ह्या गायी आणि चारणारा देव आहे. तुम्ही देवाला जर शरण गेले तर तुमचे इंद्रिय चांगले राहतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि एक मनेरी गाय. मनेरी गाय आपलं मन हे आपल्याला ऐकत नाही. हे मनेरी गाय चालणारा भगवान आहे. म्हणून देवाला म्हणतात छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. गायी चारल्या. गायी चारणं म्हणजे तो आपले 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय याला देवाच्या भजनामध्ये लावणं. म्हणजे आपण आपले आता गोनाम इंद्रिय, गो या शब्दाचा गोनाम इंद्रिय आणि इंद्रियावर जो दावा करतो त्याचा कुळ म्हणतात. त्याला कुळ दावा करतो तो खरा मात्र तो गोकुळपतीचा जन्म आणि कृष्ण आपल्या अंतःकरणामध्ये खांद्यामध्ये ना उमी असता सर्व सुखाचा मुखाभ्रांता शिकाम विषयावरी. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने चित्त चोर आहे तो चित्ताची चोरी केली आणि गायी चारल्या आणि गायी चारून मात्र गायी चारण झाल्या तर त्या ठिकाणी ते एका ठिकाणी बसवतो आपण. मग त्या आकारावर बसवतात. म्हणजे गायी चारणारा माणूस म्हणजे ज्याच्याही ते जागत आहे त्याला समाधान मिळते. तो एकाग्र होतो. अशी त्याची आणि स्थिती आहे. हे गोपाळ कृष्णाने केलं. गायी चारल्या आणि चालत असता वेळेस भगवंताने खेळ केले. कोणते? तुहा मामा विठीदांडू हे खेळ खेळले. हे खेळ असता वेळेस त्या ठिकाणी मात्र गौरी त्या ठिकाणी येत होत्या. गोपाळ कृष्णाला पाहत होत्या आणि खेळत असता वेळेस यमुना डोहामध्ये कालियान आणि सर्प होता. आणि भगवान परमात्मा चेंडू खेळत खेळत चेंडू गेला. यमुना डोहामध्ये भगवान त्या चेंडू सोबत गेले आणि कालियाचा नाश केला. आणि कालियाचा नाश केल्यानंतर भगवंताने सांगितलं की इथं राहून कोंबडी आणि तू दूर जा. आणि कालियामध्ये आपल्याला येणारा काळ घडी काळ वाट्याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. काल्या आणि सर्प म्हणजे कोण? काळ आपल्या येणार काळ. तुम्हाला काळ जर दूर करायचं असेल तर त्या ठिकाणी तो गोपाळ कृष्ण भगवानच त्याचा नाश करू शकतो. काळाचा काळ जो आहे आणि आपल्याला सोडवणारा जगात कोण आहे? तुका म्हणजे तुला सोडविना कोणी एका आणि चक्रपाणी वाचून असा त्या ठिकाणी भगवंताने खेळ केला. आणि मग मात्र काही यमुनेच्या आणि वाळवंटामध्ये बसले. आणि वाळवंटामध्ये बसल्यानंतर भगवान परमात्म्याने काय केलं की त्या ठिकाणी त्याचा काला केला. जे काला आपल्या गावामध्ये आज होत आहे ते काला या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? काला आणि झाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे. पण आपल्या जीवनाचा काला होता कालवा कालवा आहे. काय? कालवा कालवा. संसारात कालवा इकडे सामो सामळवडी सामो जशी सामो
संसार कालवा कालस भांडण तंटा सासू गोडी भांडण